मालेगाव तालुक्यातील रावळगाव येथे गणेश ठाकूर व हेमंत राजदर यांना त्यांच्या घराच्या गच्चीवर घार पक्षी म्हणजे ब्लॅक किड बर्ड हा जखमी अवस्थेत असताना आढळून आले। त्या जखमी गारीस काही पक्षी चोच मारत होते। ठाकूर व राजदर यांनी त्या जखमी गारीस त्यांच्या तावडीतून सोडवले आणि तातडीने मालेगाव वन विभागाचे सर्पमित्र सुयश सुभाष देशपांडे यांना फोनवरून ही माहिती कळवताच सर्पमित्र सुयश देशपांडे यांनी घटनास्थळी जाऊन जखमी गारीस पकडून मालेगाव वन विभागाच्या ऑफिसमध्ये आणले। मालेगाव वन विभागाचे तालुका वन परिक्षेत्र अधिकारी वैभव हिरे यांच्या मार्गदर्शनानुसार त्या जखमी गारीस मालेगाव येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर जावेद काटिक यांच्याकडे घेऊन त्या जखमी गारीवर उपचार करण्यात आले। सदर घार पक्षाची तपासणी केली असता तिच्या पंखास जखम झाल्यामुळे तिला उडता येत नव्हते। त्या गारीवर सातत्याने तिच्यावर उपचार करून डॉक्टर खाटिक, सर्पमित्र सुयश देशपांडे व मालेगाव वन विभाग यांनी तिची देखभाल करून त्या जखमी गारीस बरे करून आज रविवारी सदर गारीची डॉक्टर जावेद काटिक यांनी सर्व तपासणी करून त्या गारीस मालेगाव वन विभागाचे तालुका वन परिक्षेत्र अधिकारी वैभव हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाच्या जंगलात नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले। या सर्व कामात त्यांना वन विभागाचे बागुल दादा, अजय दादा, पठाण दादा यांची मदत झाली व त्यानंतर सर्पमित्र सुयश देशपांडे यांनी पब्लिकला आवाहन केले की परिसरात कुठेही तुम्हाला साप म्हणा, पक्षी, प्राणी असे आढळल्यास सर्पमित्र सुयश देशपांडे यांचा मोबाईल नंबर 9665569178 पुन्हा एकदा बोलतो 9665691078 यावर संपर्क साधण्याचे त्यांनी आवाहन केले आणि सर्पमित्र सुयश देशपांडे, जावेद काटिक आणि वैभव हिरे यांच्या प्रयत्नामुळे एका मूक पक्ष्याला जीवदान मिळाले। त्यामुळे नागरिक त्यांचे अभिनंदन करून समाधान व्यक्त करत आहे। बघूया सविस्तर माहिती। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी मालेगाव विभागीय संपादक हरीश मारू। बाप रे बाप उडगी दे तुला सुखरूप सोडण्यात आलेले आहे आणि यापुढेही कुठेही प्राणी पक्षी आढळल्यास वन विभागाशी संपर्क करावा। जय हिंद।